press the bell icon on the YouTube app and never miss another update. शुभ दिन बच्चों। पीछे क्लास में मैंने आपको बताए थे कि यानी पापा क्या बनने को चाहते थे। उनके मन में सोचना आया था कि मैं आइसक्रीम वाला बनूंगा और शंटिंग बनाने वाला व्यक्ति बनूंगा। आइसक्रीम वाला और शंटिंग बनाने वाला दोनों उनके मन में आए थे। अब हम देखेंगे वे क्या बनते हैं, आइसक्रीम वाला बनते हैं या शंटिंग वाला व्यक्ति बनते हैं, नहीं तो और कुछ योजना उनके मन में आते हैं, यहाँ हम देखेंगे। अच्छा बच्चों, मैंने पहले आपको पाठ पढ़ाती हूँ, आप क्या करना है, ध्यान से सुनना और देखना है। Now you open children page number 24 and see your textbook. Keep your finger. सबको बहुत अचंभा हुआ। उन्होंने पूछा, तुम दोनों काम एक साथ कैसे करोगे? पापा ने कहा, इसमें क्या मुश्किल है, आइसक्रीम मैं सुबह बेचा करूँगा, कुछ देर आइसक्रीम बेचने के बाद मैं स्टेशन चला जाया करूँगा, वहाँ मैं कुछ डिब्बों की शंटिंग करूँगा और फिर जाकर कुछ आइसक्रीम और बेच आऊँगा। इसके बाद मैं फिर स्टेशन चला जाऊँगा, कुछ डिब्बों की शंटिंग कर लूँगा, इसके बाद जाकर फिर कुछ आइसक्रीम और बेच लूँगा। इसमें ज़्यादा मुश्किल नहीं होगी क्योंकि अपना ठेला मैं स्टेशन के पास ही खड़ा करूँगा और इसलिए गाड़ियों के लिए मुझे ज़्यादा दूर नहीं जाना पड़ेगा। सब लोग फिर हंस पड़े। पापा गुस्से में आकर बोले, अगर तुम मेरी हंसी उड़ाओगे तो मैं साथ में चौकीदार भी बन जाऊंगा। आखिर रात में करने के लिए होता ही क्या है। सभी कुछ तय हो गए, लेकिन एक दिन पापा को वायुयान चालक बनने की सूझी। इसके बाद उन्होंने अभिनेता बनने की सोची। इसके अलावा वहाँ जहाजी भी बनाना चाहते थे। कम से कम वहाँ चरवाहा बनकर लाठी हिलाते हुए गायों के पीछे घूमते हुए अपने दिन बिताना तो चाहते ही थे। अंत में दिन उन्होंने तय किया कि वहाँ असल में जो बनना चाहते हैं वहाँ है कुत्ता। उस दिन वहाँ दिन भर चारों हाथ पैरों पर इधर उधर भागते हुए अजनबियों पर भौंकते रहे। एक बूढ़ी महिला ने उनके सिर को सहलाना चाहा तो पापा ने उन्हें काटने की कोशिश तक की। पापा ने भौंकने को तो बड़ी अच्छी तरह से सीख लिया, लेकिन बहुत कोशिश करने पर भी वहाँ अपने पैर से कान के पीछे कुजना नहीं सीख पाए। उन्होंने सोचा कि अगर वहाँ बाहर जाकर अपने पालतू कुत्ते के साथ बैठ जाए तो शायद वहाँ कान के पीछे कुजाना ज़्यादा जल्दी सीख जाएंगे। पापा कुत्ते के पास जाकर बैठ गए। उसी वक्त एक अजनबी फौजी अफसर उधर से निकला। वहाँ खड़ा होकर पापा को देखने लगा। वहाँ उन्हें कुछ देर तक देखता रहा और फिर उसने पूछा, यहाँ तुम क्या कर रहे हो? पापा ने जवाब दिया, मैं कुत्ता बनना सीख रहा हूँ। तब फौजी ने पूछा, तुम कुत्ता बनना क्यों चाहते हो? पापा ने कहा, क्योंकि मैं काफ़ी दिन तक इंसान बनकर रह चुका हूँ। अफसर ने कहा, बात तो सही है, पर क्या तुम जानते भी हो कि इंसान किसे कहते हैं? पापा ने पूछा, मुझे तो नहीं पता, आप ही बता दीजिए। अफसर ने कहा, इसके बारे में तुम अपनी आप सोचो। अफसर वहाँ से चला गया। वह ना तो हंसा और ना
मुस्कुराया। पापा सोचने लगे, वहाँ सोचते ही रहे। अफसर ने उन्हें कोई बात भी नहीं समझाई थी, पर अचानक ही यह बात पापा की समझ में आ गई कि वहाँ रोज रोज अपना इरादा नहीं बदल सकते। अगली बार जब उनसे यही सवाल पूछा गया तो उन्हें अफसर की याद आ गई और उन्होंने कहा, मैं इंसान बनना चाहता हूँ। इस बार कोई भी नहीं हंसा और पापा समझ गए कि यही सबसे अच्छा जवाब है। आज भी वहाँ यही समझते हैं। पहली बात तो यही है कि हमें अच्छा इंसान बनना चाहिए। अलेक्जेंडर रस्किन। अलेक्जेंडर रस्किन इस पाठ के लेखक हैं, आप तो जानते हो। यानी पापा आइसक्रीम वाला और शेंटिंग बनाने वाला दोनों बनाने के बारे में बताए थे ना। यहाँ सुनकर सबको बहुत अचंभा हुआ। अचंभा यानी हैरान गए, यानी चकित हो गए। अचंभा यानी चकित। अचंभा हैरान भी बोलते हैं। हैरान यानी आश्चर्य। ಎಲ್ರಿಗೂ ಕೂಡ ಎರಡೆರಡು ಯಾವ ರೀತಿ ಆಗ್ತಾನೆ ಇವನು ಅಂತ ಏನಾಯಿತು, आश्चर्य ಆಗ್ಬಿಡ್ತು। उन्होंने पूछा, तुम दोनों काम एक साथ कैसे करोगे? अरे ನೀನು ಎರಡೂ ಕೆಲಸನ ನೀನು दोनों काम यानी ಎರಡೂ ಕೆಲಸ कैसे करोगे? ಯಾವ ರೀತಿ ಮಾಡ್ತೀಯ ನೀನು? ಆ ಕಡೆ ಐಸ್ ಕ್ರೀಮ್ ಮಾರೋನು ಆಗ್ತೀನಿ ಅಂತೀಯ, ಈ ಕಡೆ ಶೆಂಟಿಂಗ್ ಕೆಲಸ ಮಾಡೋ ವ್ಯಕ್ತಿನೂ ಆಗ್ತೀನಿ ಅಂತೀಯ। दोनों काम कैसे करोगे? पापा ने कहा, इसमें क्या मुश्किल है? मुश्किल यानी कठिन। मुश्किल कठिन। अरे इद्रल्लेनु ತೊಂದರೆ ಆಗುತ್ತೆ, इद्रल्लेनु कष्ट ಇದೆ? आइसक्रीम में सुबह बेचा करूँगा, कुछ देर आइसक्रीम बेचने के बाद मैं स्टेशन चला जाया करूँगा। अरे सुबह मैं आइसक्रीम बेचा करूँगा। सुबह यानी मॉर्निंग, सुबह शाम। सुबह यानी मॉर्निंग। जिसका जो विलोम शब्द होता है शाम। सुबह शाम, मॉर्निंग इवनिंग है ना। मॉर्निंग इवनिंग वहाँ विलोम शब्द होते हैं। सुबह मैंने आइसक्रीम बेचा करूँगा, बाद में स्टेशन चला जाऊँगा, वहाँ मैं कुछ डिब्बों की शेंटिंग करूँगा। क्या करता हूँ? सुबह ही आइसक्रीम बेचा करता हूँ, बाद में स्टेशन जाकर कुछ डिब्बों की शेंटिंग करूँगा और फिर जाकर कुछ आइसक्रीम और बेच आऊँगा। मत्तेन ಮಾಡ್ತೀನಿ और क्या करूँगा? मैं डिब्बों की शेंटिंग करके और कुछ आइसक्रीम बेच आऊँगा। इसके बाद मैं फिर स्टेशन चला जाऊँगा, फिर वापस स्टेशन चला जाऊँगा, कुछ डिब्बों की शेंटिंग कर लूँगा। इसी प्रकार मैं क्या करता हूँ, कुछ समय तक आइसक्रीम बेचा करता हूँ, बाद में स्टेशन आकर कुछ डिब्बों की शेंटिंग काम करता हूँ, है ना। आइसक्रीम और बेच लूँगा, इसमें ज़्यादा मुश्किल नहीं होगी। ಇದರಲ್ಲಿ ನನಗೆ ತೊಂದರೆ ಅಂತ ಅನ್ಸಲ್ಲ, ಕಷ್ಟ ಅಂತ ಅನ್ಸಲ್ಲ, क्योंकि अपना ठेला मैं स्टेशन पास ही खड़ा करूँगा। यानी यात्रा के लिए, ठेला यानी यात्रा के लिए भोजनों की सामग्री। ठेला यानी भोजन की सामग्री तो मैं स्टेशन के पास ही खड़ा करूँगा और इसलिए गाड़ियों के लिए मुझे ज़्यादा दूर नहीं जाना पड़ेगा। स्टेशन से बाहर जाने को मैं गाड़ी की दूर नहीं जाना पड़ेगा, मैं वहीं रखता हूँ, स्टेशन के पास ही रखता हूँ। सब लोग फिर हंस पड़े। फिर इस बात को सुनकर सब क्या करने लगे? हंस पड़े। पापा गुस्से में आकर बोले, अगर तुम मेरी हंसी उड़ाओगे तो मैं साथ में चौकीदार भी बन जाऊँगा। तुम इसी प्रकार हंसते रहोगे तो मैं क्या करता हूँ, आइसक्रीम वाला और शेंटिंग काम करने के साथ साथ चौकीदार भी बनूँगा। ನೀವು ಹೀಗೆ ನಗ್ತಿದ್ರೆ ಅಂದರೆ, ನೀವು ಹೀಗೆ ತಮಾಷೆ ಮಾಡ್ತಿದ್ರೆ ಅಂದರೆ ನಾನು ಏನು ಮಾಡ್ತೀನಿ, ಜೊತೆಗೆ ವಾಚ್ಮ್ಯಾನ್ ಕೂಡ ಆಗಿಬಿಡ್ತೀನಿ। ಆಖಿರ್ ರಾತ್ ಮೇ ಕರ್ನೆ ಕೆ ಲಿಯೇ ಹೋತಾ ಹಿ ಕ್ಯಾ, ನೈಟಲ್ಲಾದರೂ ಏನು ಮಾಡೋದಿರುತ್ತೆ ಕೆಲಸ, ನೈಟ್ ನಾನು ವಾಚ್ಮ್ಯಾನ್ ಕೂಡ ಆಗಿಬಿಡ್ತೀನಿ ನೋಡಿ, ನೀವು ಇದೇ ಥರ ನಗ್ತಾ ಇದ್ದರೆ। ಸಭಿ ಕುಚ್ ತೈ ಹೋ ಗಯಾ,
लेकिन एक दिन पापा को ವಾಯುಯಾನ್ ಚಾಲಕ ಅಂದರೆ एयरलिफ्ट ಆಗಬೇಕಂತನೂ ಕೂಡ ಅವ್ರಿಗೆ ಅನಿಸ್ತು. इसके बाद उन्होंने अभिनेता बनने की सोची. ಅದಲ್ಲದೆ ಆಕ್ಟರ್ ಆಗಬೇಕು ಅಂತನೂ ಕೂಡ ಅವ್ರ ಮನಸ್ಸಲ್ಲಿ ಯೋಚನೆ ಬಂತು ಅಲ್ವಾ. ಫಸ್ಟ್ ಏನು ಮಾಡಬೇಕು ಅಂದ್ಕೊಂಡ್ರು ಅವರು ಅಂದರೆ ನಾವು 3 ಏರ್ವೇಸನ್ನು ನೋಡ್ತೀವಿ. ವಾಯುಯಾನದಲ್ಲಿ ನಾನು ಏನಾಗಬೇಕು, ಅಲ್ಲಿನೂ ನಾನು ವಾಯುಯಾನದಲ್ಲಿ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತೀನಿ, ಏರ್ ಲಿಫ್ಟ್ ಆಗಬೇಕಂತ ನಾನು ಇಷ್ಟಪಡ್ತೀನಿ ಅಂತ ಅಂದರು. ಜೊತೆಗೆ ಅಭಿನೇತಾ ಬನ್ನೇಕಿ, ಅಭಿನೇತಾ ಯಾನೆ ಆ್ಯಕ್ಟಿಂಗ್ ಮಾಡಬೇಕು ಅಂತ ಇಷ್ಟಪಡ್ತೀನಿ. ಇಸ್ಕೆ ಅಲಾವಾ ವಹ ಜಹಾಜಿ ಭಿ ಬನಾನಾ ಚಾಹತೆ ಥೇ, ಅಲ್ಲದೆ ಹಡಗನ್ನು ಕೂಡ ನಾನು ರೆಡಿ ಮಾಡಬೇಕಂತ ಇಷ್ಟಪಡ್ತೀನಿ. ಕಮ್ ಸೆ ಕಮ್ ವಹ ಚಾರ್ವಾಹಾ ಬನ್ಕರ್ ಲಾಠಿ ಹಿಲಾತೆ ಹುಯೇ, ಚಾರ್ವಾಹಾ ಬನ್ಕರ್, ಅಷ್ಟಲ್ಲದೆ ನಾನು ಏನು ಕಾನ್ಸ್ಟೇಬಲ್ ಆಗಿನೂ ಕೂಡ ಸ್ಟಿಕ್ನ ಅಂದರೆ ಲಾಟಿನ ಹೆಂಗೆ ತಿರ್ಸ್ಕೊಂತ ಹೋಗ್ತಾರಲ್ವ ಅದನ್ನು ಕೂಡ ಆಗೋದಕ್ಕೆ ನಾನು ರೆಡಿ ಇದ್ದೀನಿ. ಗಾಯೋಕ್ಕೆ ಪೀಚ್ ಘೂಮ್ತೆ ಹುಯೇ ಯಾನಿ ಲಾಠಿ ಹಿಲಾತೆ ಹುಯೇ, ಚಾರ್ವಾ ಯಾನಿ ದನಗಳನ್ನು ಕಾಯ್ತಕ್ಕಂಥವನು ಅಂತ ಒಂದು ಮಾತು, ದನಗಳನ್ನು ಮೇಯಿಸ್ತಕ್ಕಂಥನು ಕೂಡ ಹಾಕ್ತೀನಿ. ಜೊತೆಗೇ ಅವನು ಏನೇನಾಗಬೇಕಂತ ಇಷ್ಟಪಡ್ತಾನೆ, ಏರ್ ಲಿಫ್ಟರ್ ಆಗಬೇಕಂತ ಅಲ್ವಾ, ಜೊತೆಗೆ ಆ್ಯಕ್ಟರ್ ಆಗಬೇಕು ಅಂತ. ಅದಲ್ಲದೆ ಜಹಾಜಿ ಬನಾನಾ, ಹಡಗನ್ನು ರೆಡಿ ಮಾಡ್ತಕ್ಕಂಥವನು, ಕಾನ್ಸ್ಟೇಬಲ್ ಆಗ್ತಕ್ಕಂಥದ್ದು. ಜೊತೆಗೆ ಗಾಯಂಕೆ ಪೀಚೆ ಗುಮ್ತೆ ಹುಯೇ, ದನಗಳನ್ನು ಕಾಯ್ತಕ್ಕಂಥ ಕೆಲಸನೂ ಕೂಡ ನಾನು ಮಾಡಬೇಕಂತ. ದಿನ ಬಿತಾನ ತೋ ಚಾಹತೆ ಹಿ ತೇ, ಇಷ್ಟೆಲ್ಲ ಕೆಲಸನೂ ಕೂಡ ಮಾಡಬೇಕಂತ ಅವ್ರ ಮನಸ್ಸಲ್ಲಿ ಯೋಚನೆ ಬಂತು. ಅಂತಮೇ ಅಂತೇನಿ ಎಂಡಲ್ಲಿ, ಅಂತೇನಿ ಎಂಡ್, ಆರಂಭ ಅಂತ, ಆರಂಭ ಅಂತ ಅಲ್ವಾ, ಆರಂಭ ಅಂತ. उन्होंने तय किया कि ಒಂದು ನಿರ್ಧಾರ ಮಾಡ್ತಾರೆ, वह असल में जो बनना चाहते हैं वह है कुत्ता, असल में वे बनना चाहता है वह है कुत्ता. अंत में वे तय की ತೈಯನಿ ನಿರ್ಧಾರ ಮಾಡ್ತಿರಂದು ಡಿಸೈಡನ್ನು ಮಾಡಿದರು. ಏನಾಗಬೇಕಂತ, वह क्या बनना चाहते हैं, कुत्ता बनना चाहते हैं. देखो उस दिन वहाँ दिन भर चारों हाथ पैरों पर इधर उधर भागते हुए अजनबियों पर भौंकते रहे. एक बूढ़ी महिला ने उनके सिर को सहलाना चाहा तो पापा ने उन्हें काटने की कोशिश तक की. देखो कुत्ता कैसे करता है, हर समय ಅಜ್ನಬಿಯೋं पर भौंकते रहे. ಅಜ್ನಬಿಯೋ ಅಂತಂದರೆ ಪರಿಚಯ ಇಲ್ಲದೆ ಇರ್ತಕ್ಕಂಥ, ನಾವು ಸಾಕಿರ್ತಕ್ಕಂಥ ನಾಯಿ है ना, हमारे घर में जो पालन करते हैं जो कुत्ता, अजनबियों को देखकर, ಬೇರೆ ಪರಿಚಯ ಇಲ್ದಿರ್ತಕ್ಕಂಥ ವ್ಯಕ್ತಿಗಳೇನಾದರೂ ಬಂದರು ಅಂತಂದರೆ उन्हों को क्या करता है, कुत्ता देखकर भौंकने लगता है, ಬೊಗಳೋದಕ್ಕೆ ಸ್ಟಾರ್ಟ್ ಮಾಡುತ್ತೆ ಅಲ್ವಾ. ಬೇರೆ ಯಾರ ಅಪರಿಚಿತ ವ್ಯಕ್ತಿಗಳು ಬಂದರು ಅಂದರೆ ಅವ್ರನ್ನ ನೋಡಿ ಬೊಗಳೋದಕ್ಕೆ ಶುರು ಮಾಡುತ್ತೆ. एक बूढ़ी महिला ने उनके सिर को सहलाना चाहता तो, आ नाई न नोड़ी इन्हें यहाँ पापा भी क्या कर रहे हैं, कुत्ते की तरह ही करने को कोशिश कर रहे हैं. चारों हाथ पैरों इधर उधर भागते हुए, ಹೇಗೆ ಸೇಮ್ ಡಿಟ್ಟು ನಾಯಿ ಹೇಗೆ ಮಲಗುತ್ತೋ ಅದೇ ಥರನೇ आपकी किताब में भी यानी आपके पुस्तक में भी दिखाई दे रहे हैं. वहाँ पर कुत्ता कैसे सो रहा है, उसी तरह पापा भी सोने के लिए क्या कर रहे हैं, कोशिश कर रहे हैं. ಅಜ್ನಬಿಯ ವ್ಯಕ್ತಿಯಂಕೋ ದೇಕರ್ ಅಂದರೆ ಪರಿಚಯ ಇಲ್ದಿರ್ತಕ್ಕಂಥ ವ್ಯಕ್ತಿಗಳನ್ನು ನೋಡಿಬಿಟ್ಟು ಹೇಗೆ ನಾಯಿ ಬೊಗಳುತ್ತಲ್ವಾ, कुत्ता भौंकता है ना, उसी तरह इन्होंने क्या कर रहे हैं, भौंकने को कोशिश कर रहे हैं. एक बूढ़ी महिला ने उनके सिर को सहलाना चाहता. ನಾವೇನು ಮಾಡ್ತೀವಿ, ನಾಯಿನ ತಲೆ ಸವರ್ತೀವಲ್ವ, ಸಿರ್ಕೋ ಸಹಲಾನ ಅಂತಂದರೆ ಸಿರ್ ಯಾನಿ ತಲೆನ ಸವರ್ತೀವಿ ಅಲ್ವ, ನಾವು ಸವರೋದಕ್ಕೆ ಅಂತ ಪ್ರಯತ್ನ ಪಡ್ತಾ ಇದ್ದರೆ ಪಾಪಾ ನೇ ಉನ್ಹೇ ಕಾಟ್ನೆ ಕಿ ಕೋಶಿಶ್ ತಕ್ ಕಿ, ಕೋಶಿಶ್ ಯಾನಿ ಟ್ರೈ, ಯಾವುದಕ್ಕೆ, ಕಚ್ಚೋದಕ್ಕೆ. कुत्ता क्या करता है यानी काटने के लिए कोशिश करता है ना,
उसी तरह पापा भी कर रहे थे। पापा ने भौंकना तो बड़ी अच्छी तरह से सीख लिया, लेकिन बहुत कोशिश करने पर भी वह अपने पैर से कान के पीछे ಕುಜಾನ नहीं सीख पाए। ಹೇಗೆ ನಾವು ಹಿಂಗೆ ಕಾಲು ಕೆಳಗಿಂದ ಕಿವಿನ ಹಿಡ್ಕೊಳ್ಳೋಕ್ಕೆ ಅಂತ ಟ್ರೈ ಮಾಡ್ತೀವಲ್ವ, ಅದೇ ಥರ ಇವರು ಮಾಡೋಕ್ಕೆ ಟ್ರೈ ಮಾಡ್ತಿದ್ರೆ ಬೊಗಳದಂತೂ ಕಲ್ತರು, ಬಟ್ ಕಿವಿಯಿಂದ ಇದನ್ನು ಹಾಕಿ ಕಾಲು ಹಿಡ್ಕೊಳ್ಳೋದಕ್ಕಂತ ಅವ್ರ ಕೈನಲ್ಲಿ ಆಗಲೇ ಇಲ್ಲ। नहीं सीख पाए। उन्होंने सोचा कि अगर वहाँ बाहर जाकर अपने पालतू कुत्ते के साथ बैठ जाए तो शायद वहाँ कान के पीछे ಕುಜಾನ ज़्यादा जल्दी सीख जाएगी। ಏನು ಮಾಡ್ತೀನಿ ನಾನು ಪಾಲ್ತಾ ಕುತ್ತು ನಮ್ಮ ಮನೆಯಲ್ಲಿ ಇರ್ತಕ್ಕಂಥ ಸಾಕು ನಾಯಿ ಇದೆಯಲ್ಲ ಅದರ ಹತ್ರ ಹೋಗಿ ಕೂತ್ಕೊಂಡ್ರೆ ನಾನು ಕೂಡ ಅದರ ಥರನೇ ಕೂತ್ಕೊಳ್ಳೋದು ನಿಂತ್ಕೊಳ್ಳೋದು ಕಲಿಬೋದಲ್ಲ ಅಂತ ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ, ಜಾಕರ್ ಜಲ್ದಿ ಸೀಖ್ ಜಾಯೇಗೆ, ಕುಜಾನ ಸೀಖ್ ಜಾಯೇಗೆ ಅಂದರೆ ಕಿವಿ ಕಾಲು ಕೆಳಗಡೆಯಿಂದ ಏನು ಹಿಂಗೆ ನುಸ್ಕೊಳ್ತಕ್ಕಂಥದ್ದನ್ನು ಕಲಿಬೇಕಿತ್ತಲ್ಲ ಅದನ್ನು ನಾನು ಕಲಿಬೋದಲ್ಲ ಅಂತ ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ, वहाँ सीखने के लिए जाने को तैयार हो गए। पापा कुत्ते के पास जाकर बैठ गए। पापा ने क्या किए, कुत्ते के पास जाकर बैठ गए। उसी वक्त एक अजनबी फौजी अफसर उधर से निकला। अजनबी यानी अपरिचित व्यक्ति, अजनबी यानी अपरिचित। अजनबी यानी अपरिचित, अपरिचित व्यक्ति कौन से थे वे, फौजी अफसर, अफसर यानी ऑफिसर, फौजी यानी आर्मी ಸೋಲ್ಜರ್ ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಿ ನಾವು, ಆರ್ಮಿಯಲ್ಲಿ ವರ್ಕ್ ಮಾಡಿರ್ತಕ್ಕಂಥ ಒಬ್ಬ ವ್ಯಕ್ತಿ ಅಫ್ಸರ್, ಆಫೀಸರ್, ಅಫ್ಸರ್ ಯಾನಿ ಆಫೀಸರ್। अफसर ऑफिसर कौन सा ऑफिसर, अजनबी फौजी अफसर, फौजी अफसर यानी ಒಬ್ಬ ಆರ್ಮಿಯಲ್ಲಿ ವರ್ಕ್ ಮಾಡಿರ್ತಕ್ಕಂಥ ಆಫೀಸರ್ ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ, उधर से निकला। वहाँ खड़ा होकर पापा को देखने लगा। वहीं खड़े होकर पापा ने जो काम करते थे ना, यानी कुत्ते की तरह सोना, खड़े होना, भौंकना, इस सारी कामों को वहाँ फौजी अफसर ने खड़े होकर देखने लगे। वहाँ उन्हें कुछ देर तक देखता रहा और फिर उनसे उसने पूछा, यहाँ तुम क्या कर रहे हो। थोड़ी समय तक वही खड़े होकर उस फौजी अफसर ने देख रहे थे कि देखकर उन्होंने पापा से पूछने लगे, अरे तुम क्या कर रहे हो, ನೀನು ಏನು ಮಾಡ್ತೀನಿ, बहुत दिन तनಕ ಏನು ಮಾಡಿದ್ರು ಅವರು ಅಲ್ಲೇ ನಿಂತ್ಕೊಂಡು ಕಡೆ ಹೋಕರ್ ನಿಂತ್ಕೊಂಡೇ देखने लगा ಅಂತ ನೋಡೋದಕ್ಕೆ ಶುರು ಮಾಡಿದರು। बाद में वे पूछे उसने पूछा, यहाँ तुम क्या कर रहे हो, ಏನು ಮಾಡ್ತಿದೀಯ ನೀನು ಅಂತ ಕೇಳ್ತಾರೆ। पापा ने जवाब दिया, जवाब यानी उत्तर, पापा ने जवाब दिया, मैं कुत्ता बनना सीख रहा हूँ। देखो उनका उत्तर कैसा है, मैं कुत्ता बनना सीख रहा हूँ, ನಾನು ನಾಯಿ ಆಗಬೇಕಂತ ಏನು ಮಾಡ್ತಿದ್ದೀನಿ, ನಾಯಿ ಆಗೋದನ್ನು ಕಲಿತಾ ಇದ್ದೀನಿ। तब फौजी ने पूछा, तुम कुत्ता बनना क्यों चाहते हो। ಹೌದಾ, ನೀನು ಯಾಕೆ ನಾಯಿ ಆಗಬೇಕಂತ ಇಷ್ಟಪಡ್ತಿದೀಯಾ, ಚಾಹತೆ ಅಂತಂದರೆ ಇಷ್ಟ, ನೀನು ಯಾಕೆ ನಾಯಿ ಆಗಬೇಕಂತ ಇಷ್ಟಪಡ್ತಿದೀಯಾ। पापा ने कहा, क्योंकि मैं काफ़ी दिन तक इंसान बनकर रह चुका हूँ, काफ़ी दिन तक इंसान बनकर रह चुका हूँ, ನಾನು ಸುಮಾರು ದಿನವರೆಗೂ, इंसान यानी मानव, इंसान मानव, मानव मनुष्य व्यक्ति, मानव भी बोलते हैं, मनुष्य भी बोलते हैं और व्यक्ति भी बोलते हैं। इंसान यानी मनुष्य, मानव, ನಾವೇನಾಗಬೇಕು ಫಸ್ಟು ಮಾನವರಾಗಬೇಕು ಅಲ್ವಾ, इंसान यानी मनुष्य, इंसान बनकर रह चुका हूँ। अफसर ने कहा, बात तो यही है, पर क्या तुम जानते भी हो इंसान किसे कहते हैं। अरे ನಿನಗೆ ಗೊತ್ತಾ ಇನ್ಸಾನ್ ಅಂತ ನಾವು ಯಾರಿಗೆ ಹೇಳ್ತೀವಿ, ಯಾವುದಕ್ಕೆ ನಾವು ಇನ್ಸಾನ್ ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಿ। पापा ने पूछा,
मुझे तो नहीं पता ಅಂದರೆ ನನಗೆ ಗೊತ್ತಿಲ್ಲ ಅಂತ. आप ही बता दीजिए, ನೀವೇ ತಿಳಿಸಿ ಹೇಳಿ. इंसान तो मुझे मालूम नहीं है, आप ही बताइए, ನೀವೇ ನನಗೆ ತಿಳಿಸ್ಕೊಡಿ ಹಾಗಂದ್ರೆ ಏನು. अफसर वहाँ से देखो, अफसर ने कहा इसके बारे में तुम अपने आप सोचो. इस बात के लिए अफसर ने बोलते हैं इसके बारे में तुम अपने आप सोचो. अपने आप ನಿನ್ನಷ್ಟಕ್ಕೆ ನೀನೇ ಯೋಚಿಸು. ಸೋಚು ಅಂತಂದರೆ ಯೋಚನೆ ಮಾಡೋದು. ನಿನ್ನಷ್ಟಕ್ಕೆ ನೀನೇ ಯೋಚಿಸು. ಇನ್ಸಾನ್ ಅಂದರೆ ಏನು, ನಿನ್ನ ಪ್ರಕಾರ ಇನ್ಸಾನ್ ಅಂದರೆ ಏನು ಅಂತ ನೀನೇ ಯೋಚನೆ ಮಾಡು, ನೀನೇ ಥಿಂಕ್ ಮಾಡು. ಆವಾಗ ನಿನಗೆ ಗೊತ್ತಾಗುತ್ತೆ ಇನ್ಸಾನ್ ಅಂದರೆ ಯಾರು ಅಂತ, ಅದರ ಅರ್ಥ ಏನು ಅಂತ ನಿನಗೆ ಗೊತ್ತಾಗುತ್ತೆ. ಪಹಲೆ ಆಪ್ ಕ್ಯಾ ಕರೋ, ಅಪ್ನೆ ಮನ್ ಮೀ ಆಪ್ ಸೋಚೋ. ಅಪ್ನೆ ಆಪ್ ಸೋಚೋ, ನಿನ್ನಷ್ಟಕ್ಕೆ ನೀನು ಯೋಚನೆ ಮಾಡು, ಆವಾಗ ನಿನಗೆ ಅದರ ಅರ್ಥ ಗೊತ್ತಾಗುತ್ತೆ. अफसर वहाँ से चला गया. इतना कहकर अफसर वहाँ से चला जाते हैं. वह ना तो हंसा और ना मुस्कुराया. ना हंसे ना मुस्कुराए. नगलू ಇಲ್ಲ, ಮುಗುಳ್ನಾಗೇನೋ ತೋರಿಸ್ಲಿಲ್ಲ. ಅವರು ಜೋರಾಗಿ ನಗಲೂ ಇಲ್ಲ, ಮುಗುಳ್ನಾಗೇನೋ ತೋರಿಸ್ಲಿಲ್ಲ. ಸುಮ್ಮನೆ ಅಲ್ಲಿಂದ ಹೊರಡ್ತಾರೆ. ಪಾಪ सोचने लगे, वह सोचते ही रहे. सोचने लगे, ಯೋಚನೆ ಮಾಡೋಕ್ಕೆ ಶುರು ಮಾಡಿದರು, ಥಿಂಕ್ ಮಾಡೋಕ್ಕೆ ಶುರು ಮಾಡಿದರು. इंसान का अर्थ क्या होता है, इंसान किसे कहते हैं, इसके बारे में पापा ने सोचने लगे. वहाँ सोचते ही रहे. अंत तक वहाँ क्या करने लगे, सोचते ही रहे. अफसर ने उन्हें कोई बात नहीं समझाई थी, पर अचानक ही यहाँ बात पापा की समझ में आ गई कि वहाँ रोज़ रोज़ अपना इरादा नहीं बदल सकते. इरादा ಅಂದರೆ ಅವರ ಒಂದು ನಿರ್ಧಾರ. थिंक ಮಾಡ್ತಾ 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 ಅವ್ರಿಗೆ ಅನ್ನಿಸ್ತು बात भी नहीं समझाई थी, पर अचानक ही पापा समझ में आ गया कि रोज़ रोज़ अपना इरादा नहीं बदल सकते. ನಾನೇನು ಒಂದು ನಿರ್ಧಾರ ಮಾಡಿದ್ದೀನಿ ಅದನ್ನು ಪದೇ ಪದೇ ಏನು ಮಾಡಬಾರ್ದು, नहीं बदल सकते. ನಾವು ನಮ್ಮಲ್ಲಿ ಮಾಡಿರ್ತಕ್ಕಂಥ ನಿರ್ಧಾರನ ಏನು ಮಾಡಬಾರ್ದು, ಪದೇ ಪದೇ ಚೇಂಜ್ ಮಾಡ್ಕೊಳ್ತಾ ಇರಬಾರ್ದು. ಒಂದು ದೃಢ ನಿರ್ಧಾರ ನಮ್ಮಲ್ಲಿ ಇರಬೇಕು. अगली बार जब उनसे यही सवाल पूछा गया तो उन्हें अफसर की याद आ गई. अगली बार हर दिन की तरह उन्होंने सोचते बैठे थे ना, इसलिए उनके घर में रहने वाले माँ और पिता कोई आकर उनसे पूछने लगा कि अब बताओ तुम क्या बनना चाहते हो. इस बार अब पापा को कौन याद आ गए हैं, अफसर की याद आ गई है ना. अफसर की यानी उस फौजी अफसर की याद आ गई ಅಂದರೆ ಆ ಒಬ್ಬ ಆರ್ಮಿಯಲ್ಲಿ ಮಾಡ್ತಕ್ಕಂಥ ಒಬ್ಬ ಆಫೀಸರ್ ಅವ್ರಿಗೆ ಪರಿಚಯ ಆಗಿದ್ರಲ್ವ, ಆ ವ್ಯಕ್ತಿ ಇವ್ರಿಗೆ ನೆನಪಾದರು. ಯಾದ್ ಆಗಯಿ ಅಂತಂದರೆ ರಿಮೆಂಬರ್ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳೋದು, ನೆನಪು ಮಾಡ್ಕೊಂಡ್ರು ಅವರು. ಆ ವ್ಯಕ್ತಿ ಅವ್ರಿಗೆ ನೆನಪಾದರು. उन्होंने कहा मैं इंसान बनना चाहता हूँ. पापा ने कहा मैं इंसान बनना चाहता हूँ. इस बार कोई भी नहीं हंसा और पापा समझ गया कि यही सबसे अच्छा जवाब है. इस बार उनके उत्तर को देखकर यानी पापा दिए उत्तर को देखकर कोई भी नहीं हंसे. ಇವರ ಒಂದು ಆನ್ಸರ್ನ ಕೇಳಿ ಯಾರು ಕೂಡ ನಗಲಿಲ್ಲ. ಅವ್ರಿಗೆ ಅವಾಗ ಗೊತ್ತಾಗುತ್ತೆ, यानी पापा को वहाँ समझ में आता है कि सबसे अच्छी जवाब यही है ना. सबसे अच्छा जवाब यही है. जवाब यानी आंसर. आप तो जानते हो जवाब का अर्थ क्या होता है, उत्तर. सबसे अच्छा जवाब यही है. क्या इस बार पापा ने क्या उत्तर दिए थे, मैंने इंसान बनना चाहता हूँ, है ना. अंत में क्या यानी क्या बनना चाहते हैं पापा ने, इंसान बनना. यहाँ बात को सुनकर आज भी वहाँ यही समझते हैं. पहली बात तो यही है कि हमें अच्छा इंसान बनना चाहिए, है ना. पहले हम पुलिस बनने से पहले, डॉक्टर बनने से पहले हम क्या बनना है, अच्छा इंसान बनना है ಅಲ್ವಾ. ಫಸ್ಟು ನಾವೇನಾಗೋಣ, ಒಳ್ಳೆಯ ವ್ಯಕ್ತಿಗಳಾಗೋಣ, ಒಳ್ಳೆಯ ಮಾನವರಾಗೋಣ, ಮನುಷ್ಯರಾಗೋಣ ಫಸ್ಟು.
ಮನುಷ್ಯ ಅಂದರೆ ಮನುಷ್ಯ ಅಂದರೆ ಯಾವ ರೀತಿ ಇರಬೇಕು ಹಾಗಿದ್ರೆ? ಕಷ್ಟದಲ್ಲಿರ್ತಕ್ಕಂಥವ್ರಿಗೆ ಸಹಾಯ ಮಾಡ್ತಕ್ಕಂಥದ್ದು ಅಲ್ವಾ? ಯಾರಾದ್ರೂ ತೊಂದರೆಯಲ್ಲಿ ತಗ್ಲಕ್ಕೊಂಡಿದ್ರೆ ಅವ್ರಿಗೆ ಹೆಲ್ಪ್ ಮಾಡ್ತಕ್ಕಂಥದ್ದು. ಈ ಎಲ್ಲ ಅಂದರೆ ನಮ್ಮಲ್ಲಿ ನಾವು ಒಳ್ಳೆಯತನನ ಬೆಳೆಸ್ಕೋಬೇಕು. ಒಬ್ಬರ ಕಷ್ಟಕ್ಕೆ ಸ್ಪಂದಿಸ್ತಕ್ಕಂಥದ್ದು. ನಾವು ಹಣ ಕೊಟ್ಟು ನಮ್ಮಿಂದ ಹಣದಿಂದ ಮಾಡದೇ ಇರ್ತಕ್ಕಂಥ ಸಹಾಯ ಆಗದೇ ಇರ್ಬೋದು, ಬಟ್ ಅವ್ರಿಗೆ ಹೆಲ್ಪ್ ಮಾಡಬೇಕು, ಹೆಲ್ಪ್ ಮಾಡೋಣ ಅಂತ ಅಟ್ಲೀಸ್ಟ್ ಸ್ವಲ್ಪನಾದರೂ ಹೆಲ್ಪ್ ಮಾಡೋಣ ಅನ್ನೋ ಒಂದು ಭಾವನೆ ನಮ್ಮಲ್ಲಿ ಬರಬೇಕು. ಅವ್ರಿಗೆ ನಾವೇನಂತ ಹೇಳ್ತೀವಿ? ಮನುಷ್ಯರು ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಿ. ಕೆಲವೊಬ್ರು ಏನು ಮಾಡ್ತಿರ್ತಾರೆ, ನಮ್ಮಲ್ಲಿ ಬೇಡ್ತಿರ್ತಾರೆ, ಕೇಳ್ಕೊಂಡು ಬಂದಿರ್ತಾರೆ, ಏನೋ ಕಷ್ಟ ಇದೆ ಹೆಲ್ಪ್ ಮಾಡಿ ಅಂತ. ನಾವೇನು ಮಾಡ್ತೀವಿ? ಒಂದೇ ಸಮಯಕ್ಕೆ ಗದರಿಸ್ಬಿಡ್ತೀವಿ ಅವ್ರನ್ನ. ಆ ರೀತಿಯಾಗಿ ಮಾಡಿಕೊಡ್ದು. ಫಸ್ಟ್ ಏನು ಮಾಡಬೇಕು? ಯೋಚನೆ ಮಾಡಬೇಕು. ಅವ್ರು ಏನಕ್ಕೆ ಬಂದರೆ, ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ, ಏನು ಕೇಳ್ತಿದ್ದಾರೆ, ಅದ್ರ ಬಗ್ಗೆ ನಾವೇನು ಮಾಡಬೇಕಾಗುತ್ತೆ? ಯೋಚನೆ ಮಾಡಬೇಕಾಗುತ್ತೆ. ಅಷ್ಟೇ ಅಲ್ಲದೆ ನಮ್ಮಲ್ಲಿ ಒಳ್ಳೆಯ ಗುಣಗಳನ್ನು ನಾವು ಬೆಳೆಸ್ಕೋಬೇಕು. ಒಬ್ಬರ ಕಷ್ಟಕ್ಕೆ ಸ್ಪಂದಿಸ್ತಕ್ಕಂಥದ್ದು, ತೊಂದರೆಯಲ್ಲಿ ಸಿಲುಕೊಂಡಿರ್ತಕ್ಕಂಥವ್ರಿಗೆ ಹೆಲ್ಪ್ ಮಾಡ್ತಕ್ಕಂಥದ್ದು, ಒಳ್ಳೆಯ ಮನೋಭಾವನೆಗಳನ್ನು ಬೆಳೆಸ್ತಕ್ಕಂಥದ್ದು, ಒಳ್ಳೆಯ ಗುಣಗಳನ್ನು ರೂಢಿಸ್ಕೊಳ್ತಕ್ಕಂಥದ್ದು, ಒಳ್ಳೆಯ ಕೆಲಸಗಳನ್ನು ಮಾಡ್ತಕ್ಕಂಥದ್ದು. ಆವಾಗ ಅವ್ರನ್ನ ನಾವೇನನ್ಬೋದು? ಮನುಷ್ಯರು ಅಂತ ಹೇಳ್ಬೋದು. यानी उनको हम बोलते हैं इंसान। इंसान यानी हम बोलते हैं मानव या मनुष्य। बताए आप तो जानते हैं ना इंसान हम किसे कहते हैं? पहले हम अच्छी तरह से रहना चाहिए, हमारे मन में अच्छी बातों को बोलना चाहिए, अच्छे विचारों को अपनाना चाहिए, दूसरों के कष्ट में रहने वाले दूसरों लोग जो कष्ट में रहते हैं उनको लिए हम क्या करना है? मदद करना है ना। यहाँ अच्छे इंसानों के गुण होते हैं, यहाँ अच्छे इंसान होते हैं। आप तो जानते हैं ना इंसान का अर्थ क्या होता है? हम जो कुछ भी बनते हैं उनसे पहले क्या बनना है? इंसान बनना है। इंसान यानी मानव, ಒಳ್ಳೆಯ ಮನುಷ್ಯ ಆಗಬೇಕು, है ना। आपको इस पाठ का अर्थ तो आप समझ गए। पहले पापा ने क्या बता रहे थे? घर में रहने वाले पापा और माता पिता, है ना, घर में रहने वाले माता पिता पापा से पूछने, हर समय पूछने पर भी वहाँ अलग अलग उत्तर देते थे, है ना। पहले चौकीदार बनने का, बाद में आइसक्रीम वाला बनने का, और कुछ दिन बाद में उन्होंने क्या किया? शंटिंग बनाना चाहते थे और कुत्ता बनना चाहते थे। तब उनको एक आदमी मिले, कौन है वो? एक फौजी अफसर उनको मिलते हैं। उन्होंने बताते हैं कि पहले आप अच्छे इंसान बनो, बाद में यहाँ सब बन सकते हो। ಫಸ್ಟ್ ನಾವು ಒಳ್ಳೆಯ ವ್ಯಕ್ತಿಗಳಾಗಿದ್ದರೆ, ಒಳ್ಳೆಯ ಮಾನವರಾಗಿದ್ದರೆ ನಾವೇನು ಅಂದ್ಕೊಂಡಿರ್ತೀವೋ ಅದನ್ನು ಸಾಧಿಸ್ಬೋದು, ಮಾಡ್ಬೋದು ಅಲ್ವಾ। ಹಾಗಾಗಿ इसलिए पहले हम क्या बनना है? अच्छे इंसान बनना है। इतना बताकर मैं इस पाठ को अंत करती हूँ। हम भी यानी बड़े बड़े व्यक्ति बनने से पहले अच्छे इंसान बनना है ना। अच्छा बच्चों, इतनी समय मेरी पाठ को बहुत ही ध्यान से सुने हो, इसलिए मैंने आपको धन्यवाद बोल रही हूँ। धन्यवाद बच्चों, आप भी अच्छे इंसान बनो। धन्यवाद।